नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. साहित्य समाजाची उन्नती करते डॉक्टर यशवंत पाटणे. आज जी साहित्य संमेलने भरत आहेत ती संमेलने व साहित्य हे मनात चैतन्य निर्माण करते. साहित्याचा आनंद समजून घ्यायचा झाल्यास कारंजकर संमेलनाकडे पाहिले पाहिजे. आपले मन म्हणजे शेती असून या मनाच्या शेतीची मशागत करतात तेच जीवनात यशस्वी होतात. साहित्य समाजाची उन्नती करते त्यासाठी साहित्य व साहित्य संमेलने गरजेचे आहेत असे विचार ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर यशवंत पाटणे यांनी व्यक्त केले. कारंजा येथील साहित्य विकास मंडळाच्या वतीने DS नाडगे कॉलेजच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या 28व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात अध्यक्षपदावरून बोलताना डॉक्टर यशवंत पाटणे यांनी वरील विचार व्यक्त केले. पुढे बोलताना ते म्हणाले की मातृभाषा व संस्कृती या दोन गोष्टी जीवन घडवतात. आमचा विरोध भाषेला नाही, कारण भाषा ही माणसाचे जीवन घडवते. जीवनाचा अर्थ समजून घ्यायचा झाल्यास संत साहित्य समजून घेतले पाहिजे. साहित्य गांजलेल्यांना आधार देते. माणसाला शब्दाने जोडता येते. आपण लिहितो तेवढेच साहित्य नसते, तर बोलतो तेही साहित्य असते. आपल्याकडे शब्दांची श्रीमंती हवी, ती जपण्यासाठी साहित्याची निर्मिती केली पाहिजे. जीवनातल्या साधेपणात ही ताकद असते. साहित्यातून जगण्याला उर्मी दिली पाहिजे. जगणं आणि लिहिणं जीवनाला प्रेरणा देते. साहित्य जगण्याला बळ देतं. त्याप्रमाणे कारंजा संमेलन विचारांना प्रेरणा देत आहे. आजचा समाज व उद्याची भावी पिढी सुसंस्कारित करायची झाल्यास चांगले ग्रंथ व चांगले साहित्य त्यांच्यासमोर ठेवले पाहिजेत. त्यासाठी आता साहित्य विकास मंडळाने ग्रंथ महोत्सवाचे आयोजन केले पाहिजे. वाचन संस्कृती जपली पाहिजे. आपल्या भारत देशात गुणवत्तेची कदर केली जाते, म्हणून येथे ज्ञानी जन्म घेतात. पण आज मोबाईलमुळे आपण आपल्यात राहिलो नाही. त्यासाठी आता मोबाईलचा अतिवापर टाळून चांगले साहित्य वाचून आपले जीवन समृद्ध करणे गरजेचे असल्याचे सांगून साहित्य विकास मंडळाच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी अण्णासाहेब हावले, पंकज पाटील, भरत मनगावे, ज्येष्ठ कादंबरीकार वसंतराव गायकवाड यांनी आपले विचार व्यक्त केले. प्रारंभी सकाळी ज्योतिर्लिंग मंदिरापासून संमेलन स्थळापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली. त्यानंतर 11 वाजता माजी आमदार कैलासवासी काका पाटील साहित्यनगरीचे उद्घाटन भरत मनगावे यांच्या हस्ते, तर ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉक्टर S. भैरप्पा व्यासपीठ उद्घाटन डॉक्टर SB शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी ज्येष्ठ साहित्यिक, शास्त्रज्ञ व इतर क्षेत्रात जे मान्यवर मयत झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर स्वागत गीत स्नेहा कांबळे यांनी गायल्यानंतर नाडगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्वागत ग्रामपंचायत अध्यक्षा स्वाती कांबळे यांनी तर प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष कुमार हेगडे यांनी करून मंडळाच्या कार्याचा आढावा घेतला. त्यानंतर सरस्वती प्रतिमा पूजन संस्थापक चेअरमन सिद्धेश्वर संस्था बोरगावचे अण्णासाहेब हावले यांच्या हस्ते व संमेलनाचे उद्घाटन दत्त शेतकरी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील व आप्पासाहेब पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व शाहू कुमार भवन गारगोटीचे मुख्याध्यापक डॉक्टर SB शिंदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी मान्यवरांचा व विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून पंकज पाटील, सुमित रोगळे, दादा सोनरगटे, हाल शुगर संचालक देवाप्पा देवकते, राजू किचडे, अरविंद खराडे, डॉक्टर अभिनंदन मोराळबटे, निकू पाटील, आर्यम चौगले, पद्मराज पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व साहित्यप्रेमी उपस्थित होते. यावेळी डॉक्टर अच्युत माने यांच्या स्मरण यात्रा व संजय अवघडे यांच्या अमृतधारा या पुस्तकाचे प्रकाशन महाकादंबरीकार वसंतराव गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. तर दुसऱ्या सत्रात शिक्षण समाज व संस्कृती या विषयावर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे डॉक्टर आलोक जत्राटकर यांचे व्याख्यान, तिसऱ्या सत्रात विनोदी कथाकथनाची मेजवानीमध्ये संजय कळमकर यांचे कथाकथन व चौथ्या सत्रात कविता नातीमातीच्या कविता रीतिभातीचे या सत्रात बहारदार असे कवी संमेलन पार पडले. तर 5व्या सत्रात संस्कृतीचा लोकरंग सदरत ग्रामीण संस्कृती व परंपराचा लोकाविष्कार हा कार्यक्रम पार पडला. या सर्वच कार्यक्रमात साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर हे संमेलन यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करायची विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. विचारांचा तारा न्यूज बंगाली बाबाचा उरूस, जंगली महाराजांची जत्रा, या जेवढ्या गोष्टी सन्मानानं होतात तेवढा दिवाळी दसराही होतो. तिथं नृत्य होतात, नाट्य होतात, गायन होतात. तिथला परिसर सगळा रंगून जातो. मला वाटतं काशी सर तुम्ही म्हटलात तसं तिथं कदाचित साहित्यिक नसतील, पण साहित्यिकांना उर्मी देणारं तुमचं साहित्य सेवा मंडळ आहे, ही गोष्ट लक्षात. पण जगण्यामध्ये ते सगळ्यात महत्त्वाचं. 27 वर्षापूर्वी तर हा इथलं रोप लावलं. डॉक्टर अच्युत मानेंनी तुमच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे त्याचा वेणू गगनावर गेला.
पण नुसता वेणू गगनावर गेला नाही मंडळी, त्याच्यावरची रंगीत आणि सुगंधित फुलं घेत घेत तो वेणू गगनावरती गेला. मला जर कोणी सांगितलं की या सगळ्या संमेलनाचं एका वाक्यात वर्णन करा, तर मंडळी मी तुम्हाला सांगेल, ज्याला सृष्टीची एक सुंदर फुलांचा बहार बघायचा आहे त्याने आमच्या सातारचं कास्त पुष्पपठार बघावं, तर ज्याला साहित्याच्या शब्दफुलांचा उत्सव बघायचा आहे त्याने हे संमेलन बघावं. हा संमेलन, हा साहित्य शब्दफुलांचा तर सन्मान. सत्य असुद्धा भ्रमच असतो म्हणले, सत्य नसतं. आणि चांगलं अर्धा तास भाषण केल्यावर त्यांनी प्रश्न सभेला विचारला, कळलं का तुम्हाला सत्य म्हणजे काय आणि भ्रम म्हणजे काय? तेव्हा कुठल्या तरी एका श्रोत्याने सांगितलं, कळलं. म्हणजे काय कळलं? म्हणजे अर्धा तास तुम्ही बोलला, हे सध्या हातात काय? तुमच्या हातात तुमचं आयुष्य, ही कुठली मूल्य घेऊन जगता, त्यावर तुमच्या जगण्याची सार्थकता असते. आज जेव्हा मी बघतो तेव्हा किती मूल्यहंत ग्रामीण भागात. तुम्ही जातीचं ओरडता, मी माती असतो. मग मी म्हणालो, तुम्ही जातीचं खाता, मी मातीचं खातो. तुम्ही जातीचं ओरडता, मी मातीचं गातो. खरं तर माती म्हणजे. आणि पारंबीला तुम्ही बघितले का? पारंबी वडाला सोडत नाही, दुसरी मूळ वडाला सोडत नाही. बघा, एकमेव अशी लेख असते, एकमेव अशी गोष्ट असते बाई, जी मरेपर्यंत आपल्या बापाचं नाव घेते. माझ्या बापाचं नाव काढायचं नाही असं आपली हिंमत नाही म्हणायची, पण ती आपल्या घरात म्हणते माझ्या बापाचं नाव होते. पारंबी बाई वडाची होते, पारंबी बाई वडाची होते. अंगा खांद्यावर खेळले ज्यांच्या, अंगा खांद्यावर खेळले ज्यांच्या, जलंबराची. केशव असं म्हणाले की आजी वारल्यानंतर 6 महिन्यात आजोबा गेले आणि त्या